केलं त्यांनी. हा उठू मग काय करायचं इथं थांबायचं, त्याला इथं एकट्याला थांबायचं आहे. एकट्याला थांबायचं. थांब फोटो काढू आपण, थांब. थांब थांब त्याच्यावर बघ. मागं पडशील मागं नाही, मागं नाही. जायचं नाही मागं. हॅलो, तर स्टार्टिंग झाली आहे आमची कोकण ट्रिपपासून. तर हा व्लॉग मी शूट करते कोकण ट्रिपचा. तर आम्ही सगळेजण कोकणासाठी निघालो होतो. म्हटलं चला व्लॉग घेऊयात, बघू जमतं की नाही आपल्याला. त्यामुळे व्लॉगची सुरुवात केली आणि पहिला स्टॉप घेतला आहे आम्ही मुळशीमध्ये. तर म्हणलं मुळशीमध्ये चहा नाश्ता ब्रेकफास्ट करून मस्तपैकी व्ह्यूचा आनंद घेत आम्ही नाश्ता वगैरे केला. आणि बघा हे खूप सुंदर लोकेशन आहे मुळशीचं आणि बरेच लोक इकडं प्री वेडिंग वगैरेचं मोस्ट लोकेशन आहे. तर मस्त रोडच्या साईडला थांबून नदीचा व्ह्यू घेत ते माउंटनचा व्ह्यू घेत मस्त सकाळचा नाश्ता केला आणि म्हटलं की आता इथून सरळ आम्ही ताम्हिणी घाटातच थांबणार, कारण की ताम्हिणी घाटामध्ये आम्हाला एक ब्रेक घ्यायचा होता जस्ट फॉर व्ह्यूसाठी बघण्यासाठी, जसं आम्ही नेहमी घेतो तसं. तर लेट्स सी. ड्रोन कळलं की इकडे काहीतरी दिसतंय म्हणून. हा, नाही तर सापडतच नव्हतं ना कुठं त्यांना. सापडलं? मॅडम, कैसे हो? Vaccination ले रहे हैं. हमारे somebody का पेड़ expired हो गया. दादा, मास्क करा. मॅडम. तो हमको डैडी वाला फीलिंग देता है ना कभी-कभी. मेरी आवाज में ऐसी होती है, लेकिन वो अच्छा रहता है ना चीज़? अच्छा है ना? मग मंचिंगसाठी आणि स्नॅकिंगसाठी मस्त भरमसाठ कुरकुरे वगैरे घेतले आणि ताम्हिणी क्रॉस करून आम्ही कोकणाच्या आसपासच पोचलो होतो. मस्त वाईब चालू होते, गाणे वगैरे चालू होते, पण काय कॉपीराईटचा इश्यू असल्यामुळं ते काही तुम्हाला ओरिजिनल ऑडिओ ऐकू शकत नाही. त्यामुळं मस्त एन्जॉय करत आम्ही ही ट्रिप एन्जॉय केली आणि आम्ही लोकेशनवरती पोचलो. इकडं आम्ही अरेरावी जो बीच आहे त्याच्यापासून 2 ते 3 किलोमीटरच्या असं अंतरावरती हे आम्ही रिसॉर्ट बुक केलं होतं. खूप सुंदर होतं. ह्या प्रॉपर्टीचं मी तुम्हाला आता सगळं डिटेल्समध्ये दाखवते कसं आहे. जर इन केस तुम्ही जर प्लॅन करत असाल तर नक्की तुम्ही या प्रॉपर्टीला व्हिजिट करा. खूप छान आहे. फॅमिलीसोबत जात आहे, फ्रेंडसोबत जात आहे, तुमची छोटीशी एखादी ट्रिप असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि जवळ पण आहे बीचपासनं, तर ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. तर इकडं पोचल्या मस्तपैकी त्यांचे हे जे बाजूला 2 दिसतात आहेत, तर हे 2 सिंगल कॉटेज आहे आणि फ्रंटला 2 मोठे असे कॉटेज आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नॉन AC घेऊ शकता. आणि हा मी व्ह्यू जो आहे तो पूर्ण असा शूट करत तुम्हाला फ्रंट व्ह्यूपासून सगळं दाखवते. इकडे तुम्ही नाईट आऊट बसून आपलं चिल करू शकता, डिनर करू शकता, दुपारचं लंच, म्हणजे स्पेस असा आहे की तुम्ही खूप एन्जॉय करू शकता, रिलॅक्स फील करू शकता. खूप मस्त आहे. इकडं त्यांचा किचन एरिया होता आणि तिथले जे काका होते ते खूप छान होते. त्यांनी खूप अशी काळजी पण घेतली आणि खूप छान स्वयंपाकसुद्धा करतात ते. आणि त्यांनी मस्तपैकी आम्हाला असं स्वयंपाक पण बनवून दिला. तुम्ही जर सामान आणून त्यांना दिलं तर ते बनवून पण देतात आणि टेस्ट वॉज अमेझिंग आणि मस्त होतं. समोर असं स्विमिंग पूल आहे. फ्रंटला जर तुम्ही बघितलं तर मी जसं तुम्हाला दाखवलं की 2 मोठे कॉटेज आहेत. ते तुम्ही ग्रुपनी येत आहे, असं जास्त लोकांच्या ग्रुपनी येत आहे, तर म्हणजे फॅमिली मेंबर असू दे कसंही असू दे तर तुम्ही ते 2 घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही कपल येते, सॉरी, त्याच्यासाठी पण अवेलेबल आहे. तर आमचंवालं तर हे फर्स्टवालं होतं, जिथं मी ह्याचं पूर्ण तुम्हाला टूर देते की कसं काय होतं ते. फ्रंट आपण जर एंट्री केली तर एंट्री केल्याच्यानंतर मोठे असे 2 बेड आहेत, ज्याच्यावरती तुम्ही म्हणजे पूर्ण अशी एक फॅमिली पण आपण आराम के साथ राहू शकतो असं आहे सर्व. खाली लिव्हिंग एरिया पण मस्त आहे, कॉमन वॉशरूम आहे आणि वरती दोन्ही बाजूला बेडरूम आहे. तर आणि खाली गॅलरी पण आहे. तर गॅलरीतनं बॅक यार्डला बसायला तुम्हाला जागा पण आहे. आणि एक गोष्ट मी नोट केलेली आहे, प्रत्येक बीचवरती ही सिस्टीम, हा प्रकार आहेच आहे. म्हणजे तुम्हाला जे समोर दिसते, मला जे बोलायचं ते आहेच आहे. तर तो एक क्वेश्चन मार्क होता, ते प्रत्येक बीचवर का आहे. जर कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा त्याचं काय आहे. मी काकांना विचारलं होतं, तर ते पुढच्या फुटेजमध्ये तुम्हाला दिसलं तर कळेल की त्याच्यावरती काका काय बोलले ते तिथले. तर वरती मी जाते आणि तुम्हाला वरचा पण
व्ह्यू दाखवते की ह्या बेडरूममधनं आणि त्या बेडरूममधनं आपल्याला कसा व्ह्यू बघायला भेटतो आहे. तर इकडं काय झालं, मी सामान माझ्या हातात होतं तर मी थोडीशी इकडं व्ह्यू दाखवण्याच्या आणि व्हिडिओ शूटिंग करण्याच्या चक्करमध्ये पडली. तर मस्त होतं इकडं AC दोन्ही बाजूला AC होते, दोन्ही बेडरूममध्ये AC होते. तर इकडनं हा पूर्ण असा सुंदर रोड व्ह्यू दिसतोय. जो समोरचा जो रस्ता आहे तो अरेरावी बीचकडे जातो आणि तिकडनं अरेरावी बीच का हां आणि दिव्यागरला जातो सरळ. तर हा बघा, हा प्रॉपर्टीचा लुक आहे. किती सुंदर आहे ना, खूप सुंदर आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला म्हणजे ह्या कॉटेजमध्ये पण वॉशरूम मिळेल आणि तुम्हाला बाहेर पण कॉमन जे वॉशरूम आहेत ते पण मिळेल. तर हा सेकंड बेडरूम आहे. इकडं इग्नोर द मेस आणि इकडनं गॅलरीचं पण व्ह्यू दाखवते तुम्हाला मी. सामान बिमान सब अपना पोत पात कर रख दिया, क्या जो लगता है वो सब. आणि मग सरळ तुम्हाला व्ह्यू पण दाखवते आणि नंतरचे फुटेज स्विमिंग पूलचे बघा तुम्ही. हे श्रीवर्धनचं मच्छी मार्केट आहे. आम्हाला रात्रीसाठी फिश पाहिजे होतं, त्यामुळं फ्रेशच फिश घ्यावं. कोण व्हेजिटेरियन होतं, कोण नॉन व्हेजिटेरियन होतं, पण स्टार्टर तो बनत आहे नॉनव्हेजमध्ये. तर मस्त फ्रेश आम्ही मच्छी घ्यायला गेलो होतो. मार्केट पण जरा फिरून आलो. तर सुरमई आणि पापलेट घेतलं. तर बार्गेनिंग करताना आजी बघा कशा बोलतात ते. आजींचं पण मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि चेक करून, बाय द वे म्हणजे असं चेक करून घ्या. जो फ्रेश असतं ते त्यांच्या आईस बॅग जे असतं बॉक्स असतं त्याच्यात ठेवलेलं असतं. तर शक्यतो तुम्ही ते प्रेफर करा. खूप सुंदर वेगवेगळ्या व्हरायटीचं इकडे फिश होते आणि आम्ही त्याच्यातनं पापलेट आणि सुरमई घेतलेली आहे. तर पुढं बघा, आजी तुम्हाला म्हणजे आजींसोबत आम्ही बार्गेनिंग करत होतो, पण आजी बार्गेनिंग करूनच देत नव्हत्या. की त्या सांगतात आहेत की हे कसं होतं, ते कसं होतं असं. आणि फायनली आम्ही हे 2-3 ठिकाणी बघून यांच्याकडनंच घेतलेलं आहे फिश. आणि मस्तपैकी फिश फ्राय खाल्लं. बर्फ घेऊन जातात 4 दिवसांनी 5 दिवसांनी ते बाहेरशीच येतात. गोरेच येतात वस्तीशी, ते काय करायचं. हर भाऊ यादा ती खुशी देतात. एकदम काला हो गया तो आपल्याला आताच सकाळी नाही, माझ्या कालची परवाच्या दिवशी पैसे नाही दिले. इतनी प्यारी हो सामने हम काबू में कैसे रहे. तेरी ऐसी अदा पे तो फिदा हम है. क्या हुआ, क्यों ऐसे हमें सताने लगे. तुम इतनी प्यारी हो सामने हम काबू में कैसे रहे. जाओ
बघितलं रात्री कसं धिंगाणा केला सगळ्यांनी, खूप एन्जॉय केलं, खूप मस्तपैकी आम्ही टाईम स्पेंड केला. तर हे आमचं होतं कालचं नाईट आऊट, खूप बेस्ट होतं. हा का इथपर्यंत येतं? कसं काय परत तिथून इथपर्यंत? हे कधी होतं? 15 दिवसांनी आमोशा पौर्णिमा येते ना, हा त्यावेळेस समुद्राला आता 2 तारखेला पौर्णिमा होती. हा आता आणखी 2 दिवसांनी इकडे पाणी फुल येईल इकडं. हा इकडं पूर्ण असं भरलं राहतं. आम्ही बापरे. खेकडे बिकडे मासे बिसे इथनं पकडतो. काय बोलता? हा म्हणूनच हे असं खड्डा बिड्डा आहे, जायला जागा वगैरे नाहीये. म्हणजे हे पण सगळं पाण्यातच जात असणार आहे. नाही हे नाही जात. नाही मला एक या दगडी नाही पर्यंत हे वाईट दगड आहे ना, समजलं. हा त्या दगडी पर्यंत असं फुल पाणी होतं. नाही हे समशांचं बोलते ते. तेवढं नाही वरती चालत. पाणी येतं म्हणताय ना. इकडून येतं ना, इकडून खड्डा आहे ना, हा. या खड्ड्यात ना असं तिकडून अच्छा म्हणजे असं नाही येत, असं इकडून येतं. इकडून येतं. ओके. इथून नंतर आम्ही सरळ दिव्यागरला पोचलो आणि लुक ॲट द व्ह्यू. किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. आणि मला कोकणातला जर म्हटलं तर आवडणारा सगळ्यात सुंदर जो बीच आहे तो मला हाच आवडला आहे, दिव्यागर. कारण की जितकं पण पाण्यामध्ये जात होते ना, क्लिअर आउट असं खालती जी वाळू आहे, खाली जो काही भाग आहे, खालचा पृष्ठभाग आपण म्हणतोय, तो अक्षरशः पायांना असं दिसत होता. आणि सेम थिंग श्रीवर्धनला की नाही का असं खेचल्यासारखं होतं, म्हणजे पायाखालनं पूर्ण नाही का वाळू अशी वडून घेतल्यासारखं होते पाण्याच्या लाटासोबत. त्यामुळं मग मला दिव्यागर खूपच सुंदर, क्लीन आणि नीट वाटला. पाण्यातनं आतलं पण असं दिसत होतं डोळ्यांना व्ह्यू, इतकं सुंदर आणि क्लिअर होता व्ह्यू. सो दिव्यागर माझं फेवरेट झालं आहे. तर आय डोंट नो, मला तर खूप आवडलं, एक नंबर. मस्त गोळाबिळा खाल्ला आहे आम्ही, थंड बिंड मस्त घेऊन चिल करून, कपडे पण तिकडनं घेऊन थोडेसे सनग्लास वगैरे घेऊन आम्ही निघालो. म्हटलं की तिकडं मी कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी करणार नाही, कारण की तो मला फोबिया आहे आणि मला कम्फर्टेबल पण नव्हतं वाटत. पण बाकीचे लोक लाईव्ह जॅकेट वगैरे घालून तिकडं खूप जण पोहत पण होते आतमध्ये. आणि ह्यांचं असं प्लॅनिंग चालू होतं की ते तुम्हाला दिसते ना मागं बोट, तिकडं जायचं. तर माझं तर मनाच होतं ह्या ॲक्टिव्हिटीसाठी, कारण की मी नाहीच बोलले, मला नकोच वाटत होतं. त्यामुळं ही अशी जी राईड होती, बाईक राईड, ती घेतली शॉर्टमध्ये. हे ओके होतं, कारण की त्यांचा मी व्हिडिओ शूट केलेला, पण आता ह्याच्यामध्ये नाही, त्यांचे रिॲक्शन बघायचे होतं. जे बोलले होते ना की कुछ नहीं होता, ॲक्टिव्हिटी सगळ्यांची फाटून 4. पूर्ण समुद्राच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर ते वाकडं तिकडं. इससे अच्छा भाई हम हमारे अकेले में देखो ऐसा फ्लेयर करते हुए बहुत अच्छे दिखते हैं, हमको ऐसा ही पसंद है. मी मस्तपैकी माझं स्वतःचं एन्जॉयमेंट केलं, फोटो वगैरे शूट केले. व्हिडिओ तर एवढे भरपूर होते की कोणता टाकू आणि कोणता नाही व्लॉगमध्ये, ते समजतच नव्हतं. तर मग खूप एन्जॉय करून, पाण्यात खूप खेळून खूप कंटाळा आला होता. वाळू अख्खी कपड्यांमध्ये घुसली होती. त्यामुळं मी बसले बाबा एका ठिकाणी शांत आपली बसले. म्हटलं की मस्तपैकी मी काय केलं, शूट घेतलं आणि सायलेंट असे सॉन्ग लावलं आणि तिकडे मी समुद्राकडे बघत मस्तपैकी रिलॅक्स मोमेंट एन्जॉय केला. आणि सेकंड आम्ही जेव्हा रिटर्न येत होतो त्यावेळेस मला वाटते हे अरेरावी जे बीच आहे, म्हणजे श्रीवर्धनकडनं येताना अरेरावी बीचलाच लागून जो छोटे बीच असे पडतात, त्याच्यातला हा व्ह्यू कारमधनं येताना इतका सुंदर वाटत होता ना, बापरे. मग आम्ही इकडे थांबायचं ठरवलं. परत एकदा आम्ही एक स्टॉप घेतला आणि बघा तुम्ही किती सुंदर दिसते ना. तर मग ते झाल्याच्या नंतर आम्ही डायरेक्टली तिकडनं श्रीवर्धनला पोचलो. आणि आता श्रीवर्धनला असं खाऊ गल्ली वगैरे सगळं चालू होतं आणि खूप वेळ झाला होता इव्हनिंगचा, म्हणजे सनसेट ऑलमोस्ट व्हायला आला होता आणि थोडाच वेळात तिकडं अंधार पण झाला. आणि श्रीवर्धनला काय एवढं पाण्यात जाताच आलं नाही, कारण की लाटा खूप अशा वेव्स खूप वाकड्या तिकडे येत होत्या. पण आम्हाला ते कवर करायचे होते सगळे बीच, त्यामुळं श्रीवर्धन कसं काय सोडू शकतो ना, कारण की तो तर मोस्ट फेमस स्पॉट आहे.
तर श्रीवर्धनला गेलो. श्रीवर्धनला मस्तपैकी आम्ही एन्जॉय केलं. इकडं आम्ही हॉर्स राईड पण घेतली आणि हॉर्स राईड घेतलं, थोडंसं असं टाईम स्पेंड केला, थोडं ॲक्टिव्हिटीज केल्या तिकडं. ॲक्टिव्हिटीज म्हणजे इन द सेन्स आम्ही इकडनं फुटबॉल वगैरे घेऊन गेलो होतो, तो आम्ही खेळला तिकडे जाऊन. आणि हे बघा हॉर्स राईड होतं समोर, तर नको नको म्हणता सगळ्यांनी ही रायडिंगचं पण मजा घेतली. आम्ही ही रायडिंग पण केलं. लुक ॲट द व्ह्यू, म्हणजे सनसेटच्या वेळेस खूप भारी दिसत होतं, खूप छान वाटलं. आणि इकडं पण फोटोशूट, इतके फोटो झालेत की म्हणजे कुठला फोटो टाकायचा आणि कुठला फोटो नाही. बाय द वे मी ह्याच्या आधी पण श्रीवर्धनला आले होते, पण आम्ही चुकीच्या टायमातच गेलो होतो. तो रेड अलर्ट होता त्यावेळेस. आणि जसं हे होत जातं ना, काय बोलतात त्याला, सनसेट होत जातो आणि जशी रात्र होत जाते ना, तसं लाटा खूप जवळ येऊ लागतात आणि सगळं कवर करतात. तर हे आम्ही हॉर्स रायडिंग घेतानाचा आमचा व्हिडिओ आहे. तर आम्ही मस्तपैकी रायडिंग वगैरे घेऊन आलो आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करून मग आमचा प्लॅन नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला आमचं डेस्टिनेशन काय होतं ते तुम्हाला कळेल. खूप सुंदर डेस्टिनेशन होतं, वो आपको समजेंगा. हां, तर तुम्ही गेस केलं असेल का की नेक्स्ट डेस्टिनेशन आमचं काय असणार आहे. ही राईड आम्हाला पडली 400 रुपयांमध्ये, खूप कॉस्टली होती. तरी पण मेन गेटपासून ते खेकडापर्यंत ते फिरून आणणार होते. तर आम्ही ती राईड घेतली आणि हा कोकणचा फर्स्ट जो पार्ट आहे, फर्स्ट पार्टच आहे हा, त्याच्यामध्येच मी सगळं कवर केलं. तो इथेच मी एंड करते. नेक्स्ट जो व्लॉग टाकणार आहे तो नेक्स्ट डेस्टिनेशनचा टाकणार आहे. इथे आम्ही 2 बीच कवर केले. मस्तपैकी 2 दिवसाचा प्लॅनिंग होता आमचा. आम्ही खूप छान एन्जॉय केलं. नाईटचं जे एन्जॉय आम्ही केलं, डान्स, गाणे अँड ऑल, आणि फूड एव्हरीथिंग गुड. लव कोकण. मस्त. भेटूया नेक्स्ट